नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शौमिका महाडिक यांना कुंभोज मतदारसंघातून उमेदवारी द्या. येथील भाजप व महाडिक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद व निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांना कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देण्याची आग्रही मागणी करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे मंडलाध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते. बैठकीत बोलताना शिवाजीराव पाटील यांनी नमूद केलं की यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे आणि योगायोगाने कुंभोज मतदारसंघही याच प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. शौमिका महाडिक यांनी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलं आहे. सध्या त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राज्यभर कार्यरत आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास त्या पुन्हा एकदा अध्यक्षपदी विराजमान होऊन जिल्ह्याच्या विकासाला गती देऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किरण माळी यांनी महाडिक यांच्या अनुभवाचा दाखला देत सांगितलं की शौमिका वहिनींनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप आणि महाडिक गटाचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने मैदानात उतरतील आणि त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील. बैठकीतील प्रमुख उपस्थिती या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्याचे राजकारण आणि भाजपच्या संघटनात्मक बांधणीतील अनेक प्रमुख चेहरे उपस्थित होते. ॲडव्होकेट अमित साजनकर स्वागत व प्रास्ताविक, जिनेंद्र देसाई जिल्हा उपाध्यक्ष, संतोष पवार, सुदाम इंगवले मंडल उपाध्यक्ष, डॉक्टर अमोल निकम, नितीन चव्हाण, रोहिणी पाटील, सरपंच खोची, बाळासाहेब गारे, प्रकाश लोकरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कुंभोज मतदारसंघ महिला राखीव असल्याने आणि शौमिका महाडिक यांचा दांडगा जनसंपर्क व प्रशासकीय अनुभव पाहता त्यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे करण्यावर सर्व कार्यकर्त्यांचे एकमत झाले आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.